गली गली में चोर है, एकनाथ शिंदे चोर है। जातीवादी सरकारचं करायचं महाराष्ट्र सरकारने जो जी.आर. काढला आहे त्या जी.आर.मुळे मराठा समाजाचे ओबीसीकरण झालेले आहे आणि आतापर्यंत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी हे वारंवार सर्व लोकांना सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, पण ते ओबीसी व्यतिरिक्त दिलं जाईल आणि हा शब्द आमच्या ह्या कोणत्याच नेत्यांनी पाळला नाही। आणि मी भाजपचा शहराध्यक्ष असल्यामुळे जर भाजपचं नेते आतापर्यंत वारंवार सांगत होते की भाजपचा DNA हा ओबीसीचा आहे आणि जर भाजपचं सरकार जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर माझ्या ह्या शहराध्यक्ष पदावर राहण्याचा माझा नैतिक अधिकार नसून मला हा राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यामुळे मी माझा राजीनामा तालुका अध्यक्ष यांना सुपूर्द करणार आहे। राज्यघटनेनं वंचित, पीडित, दलित अशा इतर मागासवर्गीय घटकाला 27% आरक्षणाची तरतूद केलेली आहे। ही तरतूद खऱ्या अर्थानं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक निकषावर त्या ठिकाणी केल्या जाते आणि म्हणून देशातील ज्या काही विविध जाती या ठिकाणी आहेत त्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन आत्ता कुठंतरी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत आहेत। परंतु या महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणाची जी काही मागणी केली ती मागणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे। ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास अत्यंत चुकीचा आहे, कारण हा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत असतानाही तो ओबीसीतूनच आरक्षण त्या ठिकाणी मागतो आहे। निश्चितपणानं त्यांच्यातील गोरगरीब समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते वेगळ्या आरक्षणाची व्यवस्था सरकारनं करण्याऐवजी कुणबीच्या नावावर 1965च्या पूर्वीच्या 57 लाख नोंदी शोधून त्या नोंदी त्यासोबतच सगळे सोयरे त्याच्याशी जोडून संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत आणण्याचा घाट त्यांनी त्या ठिकाणी घातला आणि त्याला या शिंदे सरकारनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी सहकार्य केलं, पाठिंबा दिला आणि त्यांना या आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळवून दिला। त्यामुळं मुख्य ओबीसी जो आहे त्या ओबीसीवर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे जी सामाजिक संरचना आहे, सामाजिक घडी आहे ती विस्कटून जाणार आहे आणि त्यामुळं या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळं आम्ही परतूर तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, शिवसेनेच्या जे काही राजकीय पक्ष आहेत सत्तेमध्ये त्या सर्व पक्षांच्या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे। मी रामप्रसाद थोरात भारतीय जनता पक्षाचा तालुका सरचिटणीस या पदावर या ठिकाणी कार्यरत आहे आणि म्हणून मी या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मी माझ्या पदाचा राजीनामा या पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करून या पक्षाचा त्या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवणार आहे। ओबीसीमध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी वेळोवेळी एकनाथजी शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजितदादा पवार असो यांनी वेळोवेळी या ओबीसी समाजाला शब्द दिलेला होता। तो शब्द खऱ्या अर्थानं आज पाळला नाही व ओबीसी समाजावर जो अन्याय करत आलेले आहेत अशा सरकारचा आज आम्ही सर्व समाज बांधवांनी, ओबीसी बांधवांनी आज या परतूर ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चिटणीस पदाचा आज राजीनामा देतोय। मला हा जो आरक्षणच्या संदर्भात जो निर्णय काल घेतलेला आहे तो अद्याप आमच्या समाजाला आवडलेला नाही व आमच्या समाजाला तो ॲक्सेप्ट नाही आहे। त्यामुळं सर्व ओबीसी बांधवांनी असं ठरवलेलं आहे की ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षाचा राजीनामा द्यायचा। आतापासून हा पक्षाचा राजीनामा आम्ही देतोय आणि आम्हाला हा मान्य नाही आहे।